हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर शरद दशरथ. आपणाला महत्वाच्या 2 कार्ड विषयी आज मी माहिती सांगणार आहे. आपल्याला माहीत असलेले कार्ड आहे, आपल्याला पॅन कार्ड माहीत आहे, आधार कार्ड माहीत आहे, रेशन कार्ड माहीत आहे, इलेक्शन कार्ड माहीत आहे, एटीएम कार्ड आहे. पण जे महत्वाचे 2 कार्ड आहेत, ते आपल्याला माहीत नाहीत, जे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. आपली प्रकृती चांगली असेल तर या सर्व कार्डला महत्व आहे. "शिर सलामत तो पगडी पचास" असं म्हटले जाते. तर प्रकृतीविषयी माहिती असणारे 2 महत्वाच्या कार्डविषयी आपणाला आज माहिती सांगणार आहे. त्यातील पहिलं कार्ड आहे आयुष्यमान कार्ड आणि दुसरं कार्ड आहे आभा कार्ड. ह्या दोन्ही कार्डविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. तर आयुष्यमान कार्ड हे असं कार्ड आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार महाराष्ट्र शासनातर्फे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मोफत मिळू शकतात. त्याची जवळपास 5 लाख रुपये किमतीचे जे काही उपचार असतील, ते आपणाला ह्या आयुष्यमान कार्डद्वारे मोफत मिळू शकतात. पण महत्वाचं असं आहे, की ते आजार त्याचे जे नोटिफाईड आजार आहेत, आयुष्यमान कार्डमध्ये गव्हर्नमेंटनी सँक्शन केलेले जे आजार आहेत, त्या आजाराबद्दल जर आपणाला काही उपचार पाहिजे असेल, तर फक्त त्या आजाराचेच उपचार आयुष्यमान कार्ड तर्फे आपणाला मिळतात. आयुष्यमान कार्डचे एक वेगळे हॉस्पिटलचे पॅनल महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहेत. ते जे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये तुम्ही उपचार घेत आहात, ते आयुष्यमान भारत ह्या योजनेखाली रजिस्टर्ड असले पाहिजेत, तरच आपणाला त्या ठिकाणी त्याचे उपचार मिळतात. तसेच सर्व शासकीय रुग्णालयामध्ये पण आयुष्यमान कार्ड ह्या कार्डवर आपणास मोफत उपचार मिळतात. आयुष्यमान कार्ड सारखेच अजून एक कार्ड आहे आभा कार्ड, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आभा कार्ड हे ABHA आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असा त्याचा पूर्ण नाव आहे किंवा असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट ह्या कार्ड विषयी फार कमी लोकांना माहीत आहे. तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हे एक बँकेचं खातं असतं, त्याप्रमाणे एक अकाउंट आहे. त्याचा एक आपणाला विशिष्ट नंबर दिला जातो व त्या नंबर प्रमाणे ते कार्ड तयार होतं. प्रत्येकाचा नंबर हा जसा आधार कार्डचा नंबर वेगवेगळा आहे, तसा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचा नंबर वेगळा आहे. तर हेल्थ अकाउंट म्हणजे हे जे कार्ड आहे, ह्यामध्ये आपल्या आरोग्याविषयी सर्व माहिती आपण डिजिटल स्वरूपात साठवू शकतो. तर आपण कुठल्याही दवाखान्यात जाताना डॉक्टर जेव्हा विचारतात, की आपल्याला पूर्वी काही आजार होऊन गेलेला आहे का? कुठले उपचार चालू आहेत का? तर आपण फाईल घेऊन जातो. त्यामध्ये बरेचसे रिपोर्ट आता असतात. काही रिपोर्ट गहाळ झालेले असतात, काही रिपोर्ट हरवलेले असतात. तर हे सर्व एकाच ठिकाणी क्लाउडवर नोंदणी केलेलं असतं. ते महाराष्ट्र शासनाचं जे अकाउंट आहे, जे की हेल्थशी किंवा आरोग्याशी निगडीत आहे, ते सर्व माहिती आपण आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट ह्या नंबरवर आपली वैयक्तिक आरोग्याविषयी माहिती आपण सेव्ह करू शकतो व त्या डॉक्टरला जर आपण आपला आभा नंबर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचा जर नंबर सांगितला, तर ते डिजिटली आपली सर्व माहिती, आपली प्रकृती ची माहिती आपण घेऊ शकतो. तर ह्याची महत्वाची गरज जसं जसं वय वाढत जातं आणि आजार वेगवेगळे चालू होतात, तसं तसं वेगवेगळ्या डॉक्टरांचे उपचार आपल्याला लागतात. त्यासाठी जे डॉक्टर आपल्यावर उपचार करणार आहेत, त्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती असणं आवश्यकच आहे. तर समजा आपल्याला एखाद्या हृदयरोग तज्ञाकडे जायचंय, त्यांनी जे औषधं चालू केलेले आहेत आणि आपल्याला जर काही दाताचा त्रास झाला, तर आपण दाताच्या डॉक्टरकडे जातो. त्यावेळेस ते आपल्याला विचारतात, की आपल्याकडे काही औषधं चालू आहेत का? ज्यामध्ये रक्त पातळ होण्यासारख्या वगैरे काही गोळ्या चालू आहेत का? तर अशा वेळेस दातांच्या डॉक्टरांना ते रक्त पातळ होण्याच्या गोळ्या बंद कराव्या लागतात, कारण दात काढल्यानंतर होणारा रक्तस्राव टाळण्यासाठी. किंवा इतर कुठल्या औषधाची रिएक्शन येते का? किंवा आपल्याला MRI सारखी एखादी तपासणी करायची आहे, तर त्यावेळेस आपल्या शरीरात कुठलं मेटल कृत्रिमरित्या बसवलेलं नाही पाहिजे. तर MRI काढायपूर्वी आपल्याला विचारलं जातं, की आपणावर कुठली शस्त्रक्रिया वगैरे झालेली आहे का? बऱ्याच वेळा पायात रॉड बसवलेला असतो किंवा तोंडामध्ये एखादी मेटलची क्लिप असते, जी की MRI काढण्यापूर्वी डॉक्टरांना माहीत असणं आवश्यक असतं. तर ही सर्व माहिती आपल्या लक्षात राहील, नाही राहील सांगता येत नाही. पण जर आभा अकाउंटवर जे की डिजिटली स्टोरेज आहे, त्यामध्ये जर आपण ही सर्व माहिती स्टोअर करून ठेवली आणि त्या डॉक्टरांना सांगितलं, की हा माझा आभा नंबर आहे, तर ते डॉक्टर आपली पूर्ण माहिती त्या अकाउंटवर जाऊन बघू शकतात
व अनेक डॉक्टरचे उपचार चालू असेल तर ही खूप महत्वाचं आहे. आणि कागद सांभाळत बसण्यापेक्षा नक्कीच आपल्याकडे आबा अकाउंट काढणं गरजेचं आहे. आयुष्यमान कार्ड आणि आबा कार्ड मध्ये फरक हा आहे की आयुष्यमान कार्ड हे 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देतं, तर आबा कार्ड हे फक्त आपल्या प्रकृतीची जी माहिती आहे ती डिजिटली स्टोअर करतं. त्यामध्ये पेशंटची सर्व हिस्ट्री माहिती लिहिलेली असते. त्यामुळे हे दोन्ही कार्ड काढणं महत्वाचं आहे. पण लोकांना लागणारा वेळ बघून व 5 लाखापर्यंत उपचार घेणाऱ्यांची संख्या बघून महाराष्ट्र शासनाने असं ठरवलेलं आहे की पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड असलेल्या सर्वांनाच 5 लाखापर्यंतचे उपचार देता येतात. पांढऱ्या कार्डला पण आहे. तर आपल्या इथं भाऊसाहेब आहेत, ते आपल्या भाऊसाहेब वाघचौरे आहेत, जे की आपल्या कळंब उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र आहेत. व आबा कार्ड तर आपण इथं स्कॅनिंग करून ड्रिफ्ट केस डाउनलोड करून काढू शकता. हे आरोग्य मित्र आहेत व आयुष्यमान भारत मध्ये कोणते आजार येतात कोणते नाही ह्याबद्दलची माहिती आपणाला ते देतीलच. पण हे आजार गव्हर्नमेंट नोटिफाईड पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. आयुष्यमान कार्ड जर आपण काढलं तर ते काही हॉस्पिटल जे आहेत गव्हर्नमेंटच्या पॅनलवर त्यामध्ये त्याचे उपचार दिले जातील. तर इथं भाऊसाहेब आपल्याला सांगा की आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी काय करावं लागते, कोणते कागद लागतात? आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागेल आणि रेशन कार्ड ऑनलाईन केलेला 12 अंकी नंबर असतो तो ऑनलाईन केलेला पाहिजे. 12 अंकी नंबर एकला तर जे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन डिजिटली दिसलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर आपला रेशन कार्डचा नंबर टाकल्यानंतर ते ऑनलाईन झालेलं पाहिजे, तरच त्याचा पेशंटला उपयोग होतो. मग आयुष्यमान कार्डमुळं जे उपचार होतात ते सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत होतात असं आहे ना? पूर्णपणे सर्व तुमचे मोफत उपचार होऊन जातात. कुठल्या तपासण्या असतील, कुठले मेडिसिन लागणारे असतील, तुम्हाला तर कुठं म्हणजे जायचा यायचा खर्च बी तुम्हाला लागणार नाही. समजा तुम्हाला कुठं बाहेर मुंबई सारख्या ठिकाणी जायचं असेल त्याचाही खर्च लागणार नाही. पूर्णपणे योजनेमधून मोफत दिले जाते तुम्हाला सर्व. बरं, हे आयुष्यमान कार्ड फक्त महाराष्ट्रातच चालतं का पूर्ण भारतामध्ये चालतं का महाराष्ट्र शासनाचं वेगळं आहे आणि इतर स्टेटचं वेगळं आहे? नाही, पूर्ण भारतामध्ये चालतं. तर पूर्ण भारतातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये हे आयुष्यमान भारत जी केंद्र शासनाची योजना आहे ती सर्व पूर्ण भारतामध्ये चालते. आपल्याकडे ते फक्त कार्ड पाहिजे आणि ते कार्ड जर पाहिजे असेल तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच मिळतंय. तालुक्याच्या आपल्या गावामध्ये बी आशा वर्कर असतात, त्यांच्या कोणी काढतात. ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर असतात, त्यांच्या कोणी काढले जाते. ग्रामपंचायतचे ऑपरेटर तसेच आशा वर्कर, आरोग्य मित्र हे लोक आपल्याला आयुष्यमान कार्ड काढून देऊ शकतात. जर सरकारी दवाखाने आपल्या तालुक्या लेवलच्या आज समजा आर्याच्या असतील, जिल्हा रुग्णालय असतील अशा ठिकाणी मोफतपणे काढून दिले. तर हे कार्ड पूर्णपणे मोफत आहे. याच्यासाठी लागणाऱ्या 2 गोष्टी, एक आधार कार्ड एक रेशन कार्ड आणि रेशन कार्ड लागते जे की ऑनलाईन पाहिजे. तर ह्या 2 महत्वाची ज्या गोष्टी आहेत ते महत्वाच्या आहेत. आता गव्हर्नमेंट शासनाने विचार करून लक्षात आलं त्यांच्या की आभा कार्ड काढायला खूप वेळ लागते म्हणून रेशन कार्डवर पण ते देत आहेत उपचार. पण आपल्याकडे जर आयुष्यमान कार्ड असेल, रेशन कार्डवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे 2 योजना आहेत. महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर रेशन कार्डवर जे 2 योजना आहेत त्याच्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एक आहे. महात्मा फुले जन आरोग्य, महात्मा फुले जन आरोग्य आधार कार्ड रेशन कार्ड आणि आधार कार्ड ह्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी केंद्र शासनाची एक योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जे की आयुष्यमान कार्ड तर्फे आपल्याला मिळू शकते. तर आपण लवकरात लवकर आपले आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड काढावे. आभा कार्ड काढण्याचा दुसरा एक सोपा मार्ग म्हणजे ड्रिफ्ट केस हे DRIEFCASE ड्रिफ्ट केस नावाचा ऍप डाउनलोड करायचा आहे. आणि आभा कार्डचं एक ऍप आहे त्याच्यावरून आपण आभा कार्ड काढू शकतो. आभा कार्डचं ऍप कोणतं आहे, काय नाव आहे? आभा. प्ले स्टोरला जाऊन आभा कार्ड सर्च करायचं. प्ले स्टोरला जाऊन आभा कार्ड सर्च करायचं आणि आभा कार्ड एक आधार नंबर टाकून मोबाईल ओटीपी किंवा आधार ओटीपी सिलेक्ट करून आपले डिटेल भरायचे. ओटीपी आल्याच्या नंतर आपलं कार्ड जनरेट होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्या आधार कार्डला एक मोबाईल नंबर जोडलेला आवश्यक आहे. आधार कार्डला जर मोबाईल नंबर जोडलेला असेल तरच हे शक्य आहे, कारण आधार कार्डला जोडलेल्या मोबाईल नंबरवरच त्याचा ओटीपी येतो आणि तो ओटीपी दिल्यानंतरच कार्ड जनरेट होतं.
आणि एकदा तुम्हाला ते कार्ड मिळालं की तुम्हाला आयुष्यभरासाठी आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे उपयोगी येतो. तर लक्षात घ्या मित्रांनो की पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, एटीएम कार्ड ह्यापेक्षाही महत्वाचे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड आहेत. आपला जीव असेल तर ह्या सर्व कार्डला अर्थ आहे. त्यामुळे ताबडतोब आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे ही विनंती. धन्यवाद.